Hi friends, I am Dilip Bapat, Victor uniform number 3 uniform A Colima, once again with you. मित्रांनो, आज मी आलो आहे अलिबाग जवळील आवास या गावी आणि ह्या इथे जे आपण आलो हे माझे चुलते मुकुंद विश्वनाथ बापट यांची वाडी आहे आणि यांच्या इथे ह्या गाई गोपालनाचा व्यवसाय आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत आणि वासरं पण आता आहेत. तर त्यांच्याबद्दल आपण माहिती थोडी तुम्हाला सांगतो. ही जी गाय आहे मकरंद, ही साहिवाल आहे. ही साहिवाल आहे, लाल आहे ती. पांढरा जो आहे तो खिलार बैल आहे आणि ही काळी जी आहे ही कोकण कपिला गायीचा प्रकार आहे तो. तर हे तीन इथे आहेत. या इथे आत बघा बेड्यामध्ये, जरा कॅमेरा तिकडे न्या. बेड्यामध्ये बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आहेत. या गायी कुठल्या कुठल्या आहेत याच्यात? एक गीर आहे, एक गीर गाय आहे, एक खिल्लार गाय आहे, खिलार गाय आहे, एक कोकण कपिला आहे, कोकण कपिला आहे आणि सध्या टोटल गायी किती आहेत? 9 गायी आहेत. आणि एकंदर 9 पैकी दूध देणाऱ्या किती आहेत? 2. बरं, आता या ज्या दूध देणाऱ्या गायी आहेत त्यांना तुम्ही खाण्याचं कसं काय करता? केव्हा केव्हा दिलं जातं? सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी आणि संध्याकाळी पेंड. बर. आणि दुधाच्या वेळा साधारण एका वेळेला किती देते? 2-2 लिटर. 2-2 लिटर. बर, ठीक आहे. आणि मग हा जो गोपालनाचा व्यवसाय तुम्ही किती वर्ष करताय? 5 वर्ष. 5 वर्षापासून करताय. तर 5 वर्षापूर्वी तुम्ही 1 का 2 गायींनी सुरुवात केली होती? एका गायींनी सुरुवात केली. आता 5 वर्षात त्यांच्याकडे 9 गायी झालेल्या आहेत. त्यामुळे अजून संख्या वाढेल. तर मित्रांनो, खूप छान हे लोकेशन आहे. हे बघा बेडा आहे आणि आता आपण एप्रिलमध्ये आहोत. ऐन दुपारचे 12 वाजलेत. पण बघा सगळं थंडगार वातावरण आहे आणि खूप छान यांनी इथे मेंटेन केलेलं आहे. सगळ्या सोयींनी युक्त आहे. पाण्याची कमतरता नाही आहे. तर हे तुमच्या माहितीसाठी दाखवतोय. अलिबाग जवळील आवास येथील मुकुंद विश्वनाथ बापट यांचं हे फार्म आहे आणि इथे हा गोपालनाचा व्यवसाय सुरू आहे. धन्यवाद मित्रांनो.